नमस्कार. आपल्या नावाचे अध्यक्षर सुद्धा ढो पा पी पू पे श न त पे पो या अध्यक्षरावरती आहेत का? तर आपली कन्या रास आहे. खरं बघायला गेलो तर पृथ्वी तत्वाची असणारी ही रास आणि बुध राशी स्वामी असल्यामुळे ही रास अत्यंत चाणाक्ष आणि अत्यंत बुद्धिमान समजली जाते. अर्थात स्वतःकडे नसलेल्या गोष्टी सुद्धा लोकांपर्यंत कशा पद्धतीने प्रेझेंट करायच्या तर या राशीला खूप उत्तम पद्धतीने जमतं. या लोकांमध्ये तारतम्यता जर बघायला गेलो तर बऱ्याच वेळेला गरजेपेक्षा जास्त संशयित असणारी वृत्ती या राशीचं बऱ्याच वेळेला त्रासाचं कारण ठरते आणि त्याच्यामुळे या राशीला बऱ्याच वेळेला जोडीदाराचा सुद्धा त्रास भोगावा लागतो. स्वतः वेळोवेळी आपल्या जोडीदारावरती संशय घेणे अशा या राशीचं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यामुळे या राशीचे घटस्फोट सुद्धा बऱ्याच वेळेला खूप जास्त पद्धतीने झालेले आपल्याला दिसतात. नाही त्या गोष्टीवरती विचार करून स्वतःला मानसिक त्रास करून घेणं हे या राशीचं एक खूप चुकीचं वर्तन आपल्याला दिसून येतं. अर्थात या राशीमध्ये खरं बघायला गेलात तर बुध राशी स्वामी असल्यामुळे बुधेन बुद्धी सदनस्थ संस्था स्वतःच्या बुद्धीचा विवेक बुद्धीचा वापर करणं या राशीला फार उत्तम पद्धतीने जमतं. पण बऱ्याच वेळेला विवेक बुद्धी असून सुद्धा बऱ्याच वेळेला काही गोष्टी विचारांती न करता अविचाराने केल्यामुळे या राशीला त्रास भोगायला येऊ शकतं. तो त्रास भोगायला येऊ नये याच्याकरता बुधाच्या काही उपाययोजना आपण करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही गायीला खायला देणं अथवा घरामध्ये हिरव्या रंगाचा वापर करणं किंवा मग स्वतः जास्तीत जास्त जमेल तितकं लेखन, वाचन, पठन आदी गोष्टी करणं, पारायणासारख्या गोष्टी करणं हे तुमच्या जीवनाला एक वेगळ्या वळणावरती घेऊन जाऊ शकतं. तर पुढची रास बघूयात पुढच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.